प्रस्तुत करते शिल्पा यतीन खोत मित्र मंडळ मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित नारळी पौर्णिमा निमित्त राज्यस्तरीय नारळ लढविणे रील्स स्पर्धा 8 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित केली आहे। अध्यक्ष भारत दिघोळे यांनी साक्री तालुक्यातील पिंपळनेर, दहिवेल, देशशिरवाडे, सामोडे येथील उपमार्केट कमिटी व खासगी कांदा मार्केट येथील सदिच्छा भेट देऊन कांदा मार्केट येथील व्यापारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत सर्व समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले। सरकारी कांदा मार्केट कमिटी व खासगी मार्केट कमिटी येथील व्यापाऱ्यांनी आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव द्यावा व बसण्यासाठी शेडची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करावी। महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या दिवशी माल खरेदी केला त्याच दिवसाची पावती व रोखीने व्यवहार करावा, असे सर्व कांदा व्यापाऱ्यांना अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले। पुढे बोलताना सांगितले की शेतकऱ्यांनी रडायचे नाही, लढायचे आहे। आपण देशाचा पोशिंदा आहोत। कांद्याला 3000 रुपये भाव मिळाला पाहिजे, तरच कांदा उत्पादक शेतकरी समाधान होईल। शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची समस्या असल्यास सरळ माझ्याशी संपर्क साधावा। तुम्हाला मागे करोडो कांदा उत्पादक शेतकरी उभा राहील। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळेसह अभिमान पगार, संजय भदाणे, सुरेखाताई पाटील, गंगाधर शिंदे, भगवान जाधव, विलास रौंदळ, सुभाष शिंदे, हर्षा लहिरे, दिगंबर धोंडगे, अविनाश पाटील, विलास एखांडे, युवराज काकुस्ते, अनिल भामरे व व्यापारीसह शेकडो कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते। आज महाराष्ट्रातल्या सर्वाधिक जे मोठे कांदा उत्पादक काही जिल्हे आहेत त्यापैकी एक धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यात आपण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण दौरा आयोजित केलेला आहे। या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला आपल्याला हमीभाव जो आहे 3000 रुपये तो मिळवायचा आहे। तो राज्यात आणि देशात मोठा लढा उभा राहायचा आहे। त्याची एक पूर्वतयारी म्हणून आपण आज साक्री तालुक्यामध्ये दिवसभराचा दौरा आहे। आपलं पिंपळनेरचं सहकारी मार्केट असेल, त्याच्याबरोबर हे उपबाजार, त्याचबरोबर खाजगी मार्केट, पुढं दहिवेल, साक्री अशा बाजार समित्यांना आपण भेटी देणार आहे। शेतकऱ्यांसोबत आपण संवाद करतोय आणि राज्यातल्या सरकारने, केंद्रातल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याचं काम करावं ही आपली कांदा उत्पादक संघटनेची प्रमुख मागणी आहे। येणाऱ्या काळामध्ये नाफेडची, NCCFची बोगस खरेदी पूर्णपणे थांबली पाहिजे किंवा ती खरेदी प्रामाणिकपणे आपल्याला शेतकऱ्यांना चांगला 3000 रुपये प्रति क्विंटल दर सरकारने द्यावा। या सगळ्या आपल्या मागण्या ह्या जर शासन दरबारी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी मंजूर करून घ्यायची असेल तर लाखो शेतकऱ्यांची साथ लागणार आहे। ती साथ घालण्यासाठी आणि ती शेतकऱ्यांना विनंती करण्यासाठी या दौऱ्याचं मुख्य नियोजन आहे। आज सायंकाळी 5:30 वाजता कासारे येथे भव्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून धोरणात्मक काही गोष्टी आहे भविष्य काळातील कांद्याच्या शेतकऱ्यांच्या, त्या बाबतीत आपण इथं मोठा त्या मेळाव्यात संवाद करणार आहोत। आणि ह्या संपूर्ण दौऱ्यामध्ये एक मुख्य जो आपला उद्देश आहे तो कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळवणे आणि उत्पादन खर्चापेक्षा सातत्याने दर मिळवणे, कांद्याच्या बियाण्यापासून तर कांद्याच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांची जी आणि कुठल्या प्रकारची समस्या असेल त्याची सोडवणूक करण्यासाठी कांदा उत्पादक संघटना अहोरात्र झटत आहे। यापुढील काळात अधिक ताकदीने आपण हा लढा असाच देत राहू असा विश्वास मी आज साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या निमित्ताने देत आहोत। पुणे जिल्हा अध्यक्ष संजय भदाणे यांचा सत्कार सोनने साहेब यांची जायला लागतात। त्या समस्यांची खरी जर निर्मिती होत असेल तर तिच्या पैशाच्या अभावामुळे होते, म्हणजे आपल्याकडे उत्पन्न चांगलं होत नाही, इन्कम आपल्याला मिळत नाही, म्हणून आपला शेतकरी हा कर्जबाजारी असतो। आपल्याच हक्काचं पीक आपण चांगल्या दरात कसं विकू आणि आपल्याला सातत्याने बाजारभाव कसा मिळेल सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करतोय, जीवाचं रान पुढे करू। परंतु तुमची खूप चांगली साथ आम्हाला भेटली पाहिजे। तुमच्यापैकी वर्षाच्या 365 दिवसामध्ये कधी तुम्हाला काही अडचण आली, तुम्ही अधिकाराने संघटनेकडे गारानं मांडा, ती समस्या मांडा। तुमच्या पाठीमागं भक्कम हे कोट्यावधीच्या संख्येने असणारे महाराष्ट्रातले कांदा उत्पादक तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील। कुणाला घाबरू नका, कुणाच्या दबावाला बळी पडू नका। हक्काने आपला कांदा चांगल्या दरात विक्री करा, छानपैकी कांद्याची प्रतवारी करून आणा। आपला कांदा जितका आपण चांगला प्रतवारी करून आणू तितका आपल्याला चांगला दर मिळेल। जे आहे ती कधीतरी वर्षातले आपण कोणीही कांद्याचं जे काय आपलं दैनंदिन विक्री होत असते उगीच 5-50 रुपये अधिक भावाने कोणी आपला कांदा घेईल आणि नंतर कधीतरी अशा अनेक प्रकरण महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची लूट होते। आपण एक बेशिस्तपणा होणार नाही, ते आर्थिक बेशिस्तपणा याची आपण काळजी घ्यायची। रोजचा कांदा ज्या दिवशी विकू त्याच दिवशी पावती, त्याच दिवशी कॅश पेमेंट घेऊन इथून तुम्ही जायचं आहे। हीच बाजार समितीने आपण सर्व महाराष्ट्रामध्ये ही शिस्त लावणार आहोत, हे मी तुम्हाला आश्वासन। हम तुम्हारे साथ हैं। दिघोळे साहेब एकच पक्ष कांद्यावर लक्ष, एकच पक्ष कांद्यावर लक्ष। दिघोळे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिघोळे साहेब तुम आगे बढ़ो।